जन्मोजन्मीचे दारिद्र्य नष्ट व्हावे, गरिबी संपावी म्हणून अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती आपल्याला एके ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेचा दिवस हा अत्यंत शुभ असतो. श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा या दिवशी केली जाते. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची पूजासुद्धा केली जाते. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. आपल्या पितरांचे ऋण फेडण्यासाठी अक्षय तृतीयेचा दिवस हा सर्वोत्तम मानला जातो. त्याचप्रमाणे विष्णू आणि लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत खास असतो. या दिवशी केलेल्या प्रत्येक उपायाचे अक्षय फळ प्राप्त होत असते, जे कधीही न संपणारे असते. या दिवशी आपण जर काही चांगली कामे केली तर त्याचे आपल्याला चांगले फळ मिळते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही वाईट कामे केली तर त्याचे दुष्परिणामसुद्धा अक्षय असतात, म्हणजे जे कधीही संपत नाहीत. अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला काहीच करणे शक्य झाले नाही तरीसुद्धा एके ठिकाणी फक्त एक नारळ अर्पण करायचं आहे. नारळ हे एक फक्त फळ नाही तर धार्मिक दृष्टिकोनातून नारळाला जिवंत अस्तित्व आहे. नारळाला सुद्धा माणसासारखे 2 डोळे आणि तोंड असते. नारळाच्या पाण्याला अमृत मानले जाते. त्याचप्रमाणे नारळाला श्रीफळ असे सुद्धा म्हटले जाते. श्रीफळ म्हणजेच माता लक्ष्मीचे फळ. हिंदू धर्मामध्ये यज्ञ, हवन, पूजाविधी यामध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे. भगवान विष्णूने देवी लक्ष्मी, कामधेनू आणि नारळ यांना सोबत या जगामध्ये आणले होते. पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वामित्रांनी इंद्रदेवांवर रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला. यावर त्यांचे समाधान झाले नाही, म्हणून त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला. सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये नारळ निर्माण केले. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवाचा वास मानला जातो. नारळ हे शुभ, सुख-समृद्धी, सन्मान आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. नारळाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून धार्मिक विधीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण नारळाशिवाय कोणताही धार्मिक विधी, कोणतेही धार्मिक कार्य हे पूर्ण होत नाही. नारळाचा नैवेद्यसुद्धा देवतांना अत्यंत प्रिय आहे. नारळाचा बाहेरील भाग हा अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतील पांढरा मऊ भाग हा शांततेचे प्रतीक मानले जाते. नारळ फोडणे म्हणजेच आपला अहंकार भगवंताच्या चरणी अर्पण करणे. असा हा नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी एके ठिकाणी अर्पण करायचा आहे. या दिवशी जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर आवर्जून तो घरी आणायचा आहे. कारण नशीबवान लोकांनाच एकाक्षी नारळ मिळत असतो. एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते, दरिद्रता नष्ट होते आणि आपल्या जीवनामध्ये आनंद येतो. अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये जर आपण नारळ स्थापित केला तर आपल्याला धनलाभ होत असतो. त्याचप्रमाणे नवग्रहाच्या शांतीसाठी सुद्धा एकाक्षी नारळ हा अत्यंत खास असतो. आपल्या जर एखाद्या ग्रहाची स्थिती खराब असेल तर एकाक्षी नारळ हा खूप प्रभावशाली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्रित विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे. जर एकाक्षी नारळ मिळाला तर एकाक्षी नारळ घ्यायचा आहे आणि एकाक्षी नारळ जरी मिळाला नाही तरीसुद्धा आपल्याला नेहमीप्रमाणे साधा नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे. एक लाल कापड घ्यायचं आहे. 11 नाणी घ्यायची आहेत. 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची आपण नाणी घेऊ शकतो. हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे तर त्या पूजेसमोर आपल्याला बसायचं आहे. माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंच्या फोटोसमोर आपल्याला लाल कापड जे आहे तर ते अंतरायचं आहे. त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचं आहे. 11 नाणी ठेवायची आहेत आणि त्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. एक फूलसुद्धा व्हायचं आहे आणि यानंतर 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. 108 वेळेला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे. तसेच 1 वेळेला विष्णू सहस्रनामसुद्धा म्हणायचं आहे. आणि या कापडामध्ये हा नारळ जो आहे तर तो आपल्याला बांधायचा आहे. नारळ आणि नाणी त्या कापडामध्ये बांधायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे किंवा आपल्या घराच्या उत्तर कोपऱ्यामध्ये सुद्धा आपण हा नारळ जो आहे तर तो ठेवू शकतो. जर आपला व्यवसाय असेल, दुकान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हा लाल कापडामध्ये बांधलेला नारळ जो आहे तर तो ठेवला तरीसुद्धा आपल्या व्यवसायामध्ये भरभराट होते, प्रगती होत असते. विष्णू पुराणामध्ये एकाक्षी नारळ हा लक्ष्मीचे प्रतीक सांगितलेला आहे. पूर्वीच्या काळी देवदानवांना माणसाचे बळी दिले जात, परंतु नंतर काही प्राण्यांचे बळी देऊ लागले आणि काही ऋषीमुनींना हे पटले नाही, म्हणून मानवाप्रमाणे डोळे आणि शेंडी असलेल्या नारळाचा बळी देण्याची प्रथा पडली. म्हणून आपण देवाला नारळ जो आहे तर तो फोडत असतो.
आपल्या नशिबामध्ये जर धनप्राप्तीचे योग असतील तर अशा व्यक्तींना एकाक्षी नारळ हा मिळत असतो. प्रत्येक पूजेमध्ये आपण कलशावरती सुद्धा नारळ जो आहे तर तो ठेवत असतो. एकाक्षी नारळाला शेंदूर आणि गाईच्या तुपाचा लेप लावून त्यावरती रक्षासूत्राचा धागा गुंडाळून तो नारळ आपण लाल कापडामध्ये बांधून अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये ठेवू शकतो. यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये जर पैशाच्या काही अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे आपण दुसरा सुद्धा नारळाचा एक उपाय करू शकतो. नारळावरती आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. या उपायासाठी नारळ हा नवीनच घ्यायचा आहे. इतर कुठल्याही गोष्टीसाठी वापरलेला नारळ घ्यायचा नाही. त्या नारळावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आणि एक लाल धागा घ्यायचा आहे आणि 7 वेळेला आपल्याला तो धागा त्या नारळाला गुंडाळायचा आहे आणि हे गुंडाळत असताना आपल्याला 7 वेळेला श्रीम असं म्हणायचं आहे. एकदा श्रीम म्हणायचं, एक वेढा गुंडाळायचा, दुसऱ्यांदा श्रीम म्हणायचं, दुसरा वेढा गुंडाळायचा. तर असं आपल्याला 7 वेळेला श्रीम म्हणून 7 वेढे गुंडाळायचे आहेत आणि लाल कापडामध्ये हा नारळ बांधून माता लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे. त्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे. धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा मंत्र 108 वेळेला म्हणायचा आहे आणि हा नारळसुद्धा आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण हा सुद्धा नारळाचा एक उपाय जो आहे तर तो अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो. यापैकी कोणताही उपाय करणे शक्य झालं नाही तर आपल्याला या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे आणि लक्ष्मी मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन माता लक्ष्मीच्या चरणी नारळ जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहावा, आपल्या घरातील पैशाच्या अडचणी संपाव्यात, आपल्याला धनप्राप्ती व्हावी किंवा पैसा येण्याचे वेगवेगळे मार्ग मिळावेत म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे.